नमस्कार मित्रांनो, ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत लक्ष्मी प्राप्तीसाठी हळदीचे उपाय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 1, एक ग्लास पाण्यात हळद टाकून सकाळच्या पूजेच्या वेळेला देवघरांमध्ये ठेवा। पूजा झाल्यानंतर हे पाणी संपूर्ण घरांमध्ये शिंपडावे। यामुळे आपल्याला घरांमध्ये शांती नांदेल, कोणतेही ग्रहक्लेश असतील तर ते निघून जातील। नंबर 2, अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद वापरल्यामुळे गुरु ग्रहांची कृपा होते। दररोज अंघोळ करताना पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकावी। विवाहात अडचणी येत आलेल्यासाठी हा उपाय अतिशय फायदेशीर आहे। विवाह जमत नसलेल्या मुला-मुलींना अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून त्या पाण्याने अंघोळ केल्यास लवकरच विवाह योग जुळून येतो। याशिवाय आपण शरीराने व मनाने देखील शुद्ध होतो। नंबर 3, विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मन लागत नाही तर हळदीचा वापर करा। यासाठी हळद उगाळून त्याची पेस्ट मुलांच्या कपाळावर लावा। यामुळे मुलांची एकाग्रता वाढते। याशिवाय अंघोळ झाल्यानंतर मुलांना हळदीचा टिळा लावावा। त्यामुळे त्यांचं मन शांत राहतं आणि अभ्यासामध्ये प्रगती होते। नंबर 4, प्रवेशद्वारांवर हळद लावल्याने घरामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रवेश होत नाही। या उलट पॉझिटिव्ह एनर्जी वाढते। घराच्या भिंतीवर हे हळदीचे शुभ चिन्ह काढल्यास घरात शांतता नांदते। नंबर 5, गुरुवारी हळदीच्या 5 पूर्ण गाठी घ्या आणि लाल कपड्यात बांधून बंडल बनवा आणि तुमच्या पैशाच्या जागी ठेवा। तुमच्या घरातील आर्थिक कमतरता हळूहळू दूर होऊ लागेल। लक्ष्मी माता तुमच्यावर कृपाळू असेल तर महिन्याला ही हळद एका पवित्र ठिकाणी भरून टाका आणि नंतर दुसऱ्या वेळेस नवीन गाठी ठेवा। नंबर 6, सकाळी लवकर उठून स्नान पूजा आटपून उंबरा स्वच्छ करावा। हळदीचे लेपन करण्यासाठी थोडी हळद, अष्टगंध, चंदन पावडर, गुलाबजल असेल तर नाहीतर घरातील पाणी वापरू शकता। गोमूत्र एकत्र करून घ्यावे। हे मिश्रण सगळं उंबरठ्यावर व्यवस्थित लावावे, आतून व बाहेरून। उंबरठ्यावर हळद लेपन का करावे? हळदीचे लेपन केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी नांदते। घरातील नकारात्मकता तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे नकारात्मक विचार यापासून संरक्षण होते। म्हणून हळद लेपन करणे हे अतिशय पवित्र मानले जाते। म्हणून घरच्या उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिंपडल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात सुख शांती नांदते। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।